नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी। हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी पाहत असताना हिस्ट्रीमध्ये एकूण 5 इरा आहेत। किती इरा आहे? 5 इरा। त्यातला सगळ्यात पहिला जो इरा आहे तो ॲसियंट इरा आहे, ॲसियंट इरा। ओके, दुसरा जो म्हणजे प्राचीन काळ, दुसरा जो इरा आहे तो आहे डार्क इरा, तिसरा जो इरा आहे तो आहे प्री मॉडर्न इरा, चौथा जो इरा आहे म्हणते तो आहे मॉडर्न इरा आणि लास्टवाला जो इरा आहे तो आहे प्रेझेंट इरा। तर अशा 5 इरामध्ये नंबर ऑफ सायंटिस्ट आहे की ते आले, त्यांनी तिथं कॉन्ट्रीब्युशन दिलं त्यांचं आणि पूर्ण जगाला एक नवीन दृष्टी देण्याचं काम या सायंटिस्ट लोकांनी केलं। ही जी हिस्ट्री आहे, ही हिस्ट्री आपण या इरा थ्रू पाहणार आहे। ओके, त्यामुळे आपण पहिला जो इरा आहे तो आपला आहे एशियंट इरा। ह्या एशियंट इरामध्ये कुठपासून येते तर एशियंट टू 476 AD म्हणजे आफ्टर द डेथ ऑफ द येशू ख्रिस्त, 476 पर्यंत आपण या इरा पाहणार आहे। तर ह्या एशियंट इरामध्ये आपण जे महत्त्वाचे सायंटिस्ट पाहत आहे त्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा सायंटिस्ट आहे तो आहे सुरपाल आणि दुसरा आहे थिओफॅस्ट्रस। जो थिओफॅस्ट्रस जो आपण म्हणतो तो आहे, आपण ते शांततेत आता पाहू। लक्षात घ्या, एशियंट इरा कुठून पासून आहे तर एशियन टू 476 AD पर्यंत हा इरा होता। या इरामध्ये काय काय दिसून आलं तर या इरामध्ये नोंद झाले होते जे ब्लाइट डिसीज आहे, डाउनी मिल्ड्यू डिसीजेस आहे, हे नोंद झाले होते। म्हणते कोणाला? रोमन आहे, चायनीज आणि इंडियन लोक यांना हे डिसीज नोंद झाले होते। त्यामध्ये प्लांट डिसीजेस हे आपल्याला जे आपले वेद आहे, ऋग्वेद आणि अथर्ववेद, यामध्ये आपल्याला प्लांट डिसीज, लक्षात घ्या, प्लांट डिसीज बद्दल मेन्शन केलेलं आहे। प्लांट डिसीज बद्दल मेन्शन केलेलं आहे कशामध्ये? ऋग्वेद अँड अथर्ववेद या 2 वेदामध्ये प्लांट डिसीज बद्दल सांगितलेलं आहे। तर हा सुरपाल नावाचा जो सायंटिस्ट आहे, ओके, हा सुरपाल नावाचा जो व्यक्ती आहे यानं वृक्षायुर्वेदामध्ये, ओके, वृक्षायुर्वेदामध्ये यांनी सिम्पटम्स म्हणजे प्लांट डिसीजचे सिम्पटम्स अँड कंट्रोल याच्याबद्दल मेन्शन करून ठेवलेलं आहे। लक्षात घ्यायचं हां, सुरपाल वृक्षायुर्वेदामध्ये सिम्पटम्स आणि कंट्रोल मेजर प्लांट डिसीजचे सांगितलेले आहे। तर प्लांट डिसीज बद्दल मेन्शन केलेलं आहे म्हणते आपले जे वेद आहे, ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये, त्यामध्ये तिथं आपल्याला मेन्शन केलेलं आहे की प्लांट डिसीज येतात। लक्षात घ्या। आणि दुसरा जो सायंटिस्ट आहे आता लक्षात घ्या, हा झाला सुरपाल। आता थिओफॅस्ट्रस नावाचा एक सायंटिस्ट आहे, लक्षात घ्यायचं, थिओफॅस्ट्रस, ज्याला की आपण फादर ऑफ बॉटनी पण असं म्हणतो। काय म्हणतो? फादर ऑफ बॉटनी। आणि दुसरा जो सायंटिस्ट आहे लक्षात घ्या, कंपॅरेटिव्हली आपण तो पण पाहून घेऊ, ॲरिस्टॉटल। कोणता सायंटिस्ट आहे? ॲरिस्टॉटल। याला आपण काय म्हणतो? फादर ऑफ बायोलॉजी अँड झूलॉजी। हे आपण ना ॲरिस्टॉटलचं कॉन्ट्रीब्युशन आपण ना जे बेसिकचं लेक्चर घेतलं होतं, सगळ्यात पहिलं लेक्चर बेसिकचं, त्यामध्ये पण ॲरिस्टॉटलचं नाव आलं होतं। ओके, लक्षात घ्यायचं आहे। तर आता हा जो थिओफॅस्ट्रस आहे याला आपण काय म्हणतो? फादर ऑफ बॉटनी। तर बायोलॉजी आणि झूलॉजीचा जो फादर आहे त्याला आपण ॲरिस्टॉटल असं म्हणतो। जो थिओफॅस्ट्रस नावाचा सायंटिस्ट आहे यांनी एक बुक लिहिलं, इन्क्वायरी इनटू प्लांट्स, हे बुक लिहिलं यांनी। लक्षात घ्यायचं, जे बुक आहे ना, बुक्स महत्त्वाचे आहे। बुक्समध्ये इन्क्वायरी इनटू प्लांट्स हे बुक थिओफॅस्ट्रस नावाचा जो व्यक्ती आहे, या व्यक्तीनं इन्क्वायरी इनटू दी प्लांट लिहिलं। आणि प्लांट डिसीजेसमध्ये येणारे जे क्रॉपवरती येणारे डिसीजेस त्यांनी त्याचं पण आणि त्याच्यावरती सजेशन पण दिलेलं होतं। तर लक्षात घ्या, पहिला जो आपला एशियंट इरा होता, एशियंट इरा टू 476 म्हणजे 476 AD पर्यंत जो इरा होता, म्हणजेच काय, एशियंट टू 5th century पर्यंत होता। आणि हा जो दुसरा डार्क इरा आहे तो 5th century टू 16th century पर्यंत। ओके, म्हणजेच काय, 476 AD टू 1600 century पर्यंत। ओके, म्हणजे 1600 पर्यंत हा
डार्क इरा आहे. या डार्क इरामध्ये व्हेरी लिटिल प्रोग्रेस ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, एकदम छोटासा काहीतरी प्रोग्रेस झाला म्हणते या इरामध्ये. या इरामध्ये एवढा काही प्लांट पॅथॉलॉजीमध्ये जास्त प्रोग्रेस झालेला नव्हता. यामध्ये एक सायंटिस्ट आहे फक्त, इब्न इवान, म्हणजे 2-3 सायंटिस्ट आहे पण त्यातला एक हा थोडासाच महत्त्वाचा आहे. इब्न इवान एक अरेबियन सायंटिस्ट आहे. या अरेबियन सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की यानं डिस्क्राईब केले सिम्पटम्स अँड कंट्रोल मेजर ऑफ सम डिसीजेस. सिम्पटम्स आणि कंट्रोल मेजर. इब्न इवान नावाचा एक सायंटिस्ट आहे, हा अरेबियन सायंटिस्ट आहे. आणि काय सांगितलं, डिस्क्राईब काय केले, सिम्पटम्स अँड कंट्रोल मेजर्स ऑफ सम प्लांट डिसीजेसचं कंट्रोल मेजर आणि सिम्पटम्स या व्यक्तीनं डिस्क्राईब केले. इब्न इवान नावाचा एक व्यक्ती होता, यांनी जो डार्क इरा होता, ओके, त्यामध्ये इब्न इवान नावाचा एक सायंटिस्ट आहे आणि त्यानं सिम्पटम्स आणि कंट्रोल मेजर डिस्क्राईब केलं सम प्लांट डिसीजेसचे त्यांनी सांगितले. एवढंच या म्हणजे एकदम छोटीशी लिटिल प्रोग्रेस झाली म्हणते प्लांट पॅथॉलॉजीची डार्क इरामध्ये. तिसरा जो इरा आहे आता तो आहे प्री मॉडर्न इरा. आणि हा प्री मॉडर्न इरा जो आहे हा चालू होतो म्हणते, आता लक्षात घ्यायचं, 1600 सेंचुरीपर्यंत इथं झालं डार्क इरा. 17व्या सेंचुरीपासून, ओके, 17व्या सेंचुरीपासून तर 1853 पर्यंत प्री मॉडर्न इरा असतो. ओके, आता तो पाहू. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहत आहे प्री मॉडर्न इरा, की जो इरा चालू झाला 17व्या सेंचुरीपासून तर 1853 पर्यंत. ओके, तर या इरामध्ये काय घडून आलं, तर या इरामध्ये एकूण 7 सायंटिस्ट आहे. तर त्या 7 सायंटिस्टपैकी पहिले जे 2 सायंटिस्ट आहे, एक आहे रॉबर्ट हुक आणि दुसरा आहे अँटॉन व्हॅन लीeuwenhoek. तर रॉबर्ट हुक नावाचा व्यक्ती आहे, 1665 मध्ये हा व्यक्ती आला. आणि या व्यक्तीने काय केलं, ही इन्व्हेंटेड कंपाऊंड मायक्रोस्कोप. लक्षात घ्या, अगोदर आपण मायक्रोस्कोप कोणता शोधला ते पाहू. ही इन्व्हेंटेड बाय कोण, रॉबर्ट हुक, इन्व्हेंटेड बाय कंपाऊंड मायक्रोस्कोप. कोणता, कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके, लक्षात आली पहिली गोष्ट. कंपाऊंड मायक्रोस्कोप इन्व्हेंटेड बाय रॉबर्ट हुक 1665 मध्ये. तर अँटॉन व्हॅन लीeuwenhoek नावाचा व्यक्ती होता. या व्यक्तीने काय केलं, ही इन्व्हेंटेड बाय सिंपल मायक्रोस्कोप. ओके, सिंपल मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप म्हणजेच काय, जे आपण डोळ्यांनी म्हणजे नेकेड आहे ना, आपल्याला जे दिसत नाही ते आपण कशामध्ये पाहतो, तो एक मायक्रोस्कोपमध्ये पाहतो. मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे आपला भिंकात जो असतो ना तो सिंपल मायक्रोस्कोप. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे याला एकापेक्षा जास्त लेन्सेस जर आपण लावले तर त्याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड मायक्रोस्कोप असं आपण म्हणतो. तर पहिली ओळ लक्षात आली रॉबर्ट हुक बद्दल. रॉबर्ट हुक नावाच्या व्यक्तीनं इन्व्हेंटेड बाय पहिलं काय केलं, कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि अँटॉन व्हॅन लीeuwenhoek नावाच्या व्यक्तीनं ही इन्व्हेंटेड बाय सिंपल मायक्रोस्कोप. आणि दुसरी गोष्ट आता लक्षात घ्या, आता हा जो व्यक्ती आहे रॉबर्ट हुक नावाचा व्यक्ती, यांनी काय केलं, मधमाशांचं पोळं, हनी हाईव जे असते ना, मधमाशांचं पोळं असे खाच्या असतात त्याच्यात. ओके, तर ह्याच्यामध्ये यांना या हनी हाईवचं जे मधमाशांचं पोळं असते त्याच्यामध्ये जे कॉर्की टिश्यू असतील, ओके, त्या कॉर्की टिश्यूलेच त्यानं काय केलं होतं, त्यानं टर्म सेल असं नाव दिलं होतं. ओके, पण हे हनी हाईव जी कॉर्की टिश्यूमध्ये जी काही सेल होती ना, ती डेथ सेल होती. कशी सेल होती, डेथ सेल. टर्म सेल कोण दिली, रॉबर्ट हुक नावाच्या व्यक्तीनं टर्म सेल दिली, लक्षात ठेवायचं. आणि जो अँटॉन व्हॅन लीeuwenhoek नावाचा व्यक्ती आहे, यांनी काय केलं, लाईव्ह सेल पाहणारा व्यक्ती कोण आहे, तर अँटॉन व्हॅन लीeuwenhoek नावाचा व्यक्ती आहे. हा त्याला लिटिल ॲनिमिकल्स होण्याचा, काय लिटिल ॲनिमिकल्स असं तो नाव द्यायचा. आणि या व्यक्तीनं प्रोटोझोआ आणि बॅक्टेरिया, कशाचा, प्रोटोझोआ आणि बॅक्टेरियाचा स्टडी केला. लाईव्ह बॅक्टेरिया पाहणारा व्यक्ती, लाईव्ह सेल पाहणारा व्यक्ती कोण होता, तर तो अँटॉन व्हॅन लीeuwenhoek नावाचा व्यक्ती होता 1676 मध्ये. लक्षात घ्यायचं, 1665 मध्ये पहिला सायंटिस्ट आणि दुसरा सायंटिस्ट आहे म्हणते 1676 मध्ये. अँटॉन व्हॅन लीeuwenhoek डिस्क्राईब बाय डिफरंट प्रोटोझोआ अँड बॅक्टेरिया. ओके, तर लक्षात घ्यायचं, ह्या अँटॉन व्हॅन लीeuwenhoek नावाच्या व्यक्तीनं डिस्क्राईब केले म्हणते नंबर ऑफ प्रोटोझोआ अँड बॅक्टेरिया. ओके, तर हे झाले 2 सायंटिस्ट, हे सगळ्यात महत्त्वाचे 2 सायंटिस्ट आहे. याच्यावरून हे लक्षात ठेवायचं की सिंपल मायक्रोस्कोप कोणी शोधून काढला आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप कोणी शोधून काढला. आणि डेथ सेल कोण पाहिली होती आणि टर्म सेल कोण दिली आणि लाईव्ह सेल पाहणाऱ्या व्यक्तीचं नाव काय आणि प्रोटोझोआ बॅक्टेरियाचा स्टडी कोण केला. इथून हे 2 सायंटिस्ट लक्षात घ्यायचे.
तर पहा, जो तिसरा सायंटिस्ट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा सायंटिस्ट आहे प्लांट पॅथॉलॉजीमध्ये. ओके, तर त्याचं नाव आहे पी ए मिचली नावाचा व्यक्ती आहे. 1729 मध्ये हा व्यक्ती आहे. पहा, पी ए मिचली 1729 मध्ये या व्यक्तीने सांगितलं की फंजाई इज ओरिजिनेटेड बाय स्पोर. फंजाई इज ओरिजिनेटेड बाय स्पोर. आणि या व्यक्तीला म्हणजेच काय, बुरशी जी आहे ती जन्माला येते म्हणते, ते जन्माला काय येते, स्पोरमुळे येते. कशामुळे येते, फंजाय इज ओरिजिनेटेड बाय स्पोर. बुरशी ओरिजिनेटेड होते म्हणते स्पोरमुळं. हे सांगणारा व्यक्ती कोण होता, हा जो पी ए मिचली नावाचा व्यक्ती होता, हा इटालियन बॉटनिस्ट असून या व्यक्तीनं 1729 मध्ये सांगितलं, काय सांगितलं की फंजाय इज ओरिजिनेटेड बाय स्पोर. म्हणून या व्यक्तीला फाउंडर ऑफ मायकोलॉजी, ओके, फादर ऑफ मायकोलॉजी. आता लक्षात घ्या मित्र, मायकोलॉजी म्हणजेच काय, मायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फंजाय. स्टडी ऑफ फंजाय, बुरशीचा अभ्यास करणाऱ्या शाखेला मायकोलॉजी असं म्हणतात. आणि मायकोलॉजीचा फादर कोण आहे, पी ए मिचली 1729 मध्ये. तर लक्षात घ्यायचं, ह्या मायकोलॉजीला आणखी एक वर्ड येतो म्हणते, दुसरा वर्ड आहे म्हणते फायकोलॉजी. कोणता आहे म्हणते, फायकोलॉजी. फायकोलॉजी म्हणजेच काय, स्टडी ऑफ अल्गी, शेवाळाचा अभ्यास करायला, अलगाय शेवाळाचा अभ्यास करणाऱ्या शाखेला फायकोलॉजी म्हणतात. तर लक्षात घ्या, आपल्याला कोणता पाहिजे, आता आपल्याला पाहिजे मायकोलॉजी. फादर ऑफ मायकोलॉजी म्हणजेच कोण, पी ए मिचली. ओके, आणि यानं का बरं फादर म्हटलं, तर यांनी सांगितलं की फंजाय ओरिजिनेटेड होते, फंजाय जन्माला येते म्हणते कशामुळे, तर स्पोरमुळं. स्पोर म्हणजे दुसरं तिसरं काय नसून इट इज अ सीड ऑफ फंजाय. ओके, तर अशा प्रकारचं जे इटालियन बॉटनिस्ट होता त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यांचं. हे झालं सायंटिस्टचं झालं कॉन्ट्रीब्युशन. लक्षात घ्यायचं, फंजाय इज ओरिजिनेटेड बाय स्पोर. आणि फादर ऑफ मायकोलॉजी कोण आहे, तर मायकोलॉजीच्या फादरचं नाव आहे पी ए मिचली. असे दोन प्रश्न तिथं निघतात प्लांट पॅथॉलॉजीसाठी. का बरं, तर फंजायमुळे 70% डिसीजेस कॉज बाय फंजाय. त्याच्यामुळे मायकोलॉजी खूप महत्त्वाची ब्रँच आहे. मायकोलॉजी म्हणजेच काय, स्टडी ऑफ फंजाय. ओके, चौथा जो सायंटिस्ट आहे तो आहे जॉन निधम नावाचा व्यक्ती आहे. जॉन निधम या व्यक्तीनं 1743 मध्ये, जॉन निधम नावाचा व्यक्ती आहे, 1700 मध्ये या व्यक्तीचं असं म्हणणं होतं, यानं रिपोर्टेड केलं. काय रिपोर्टेड केलं, पॅरासिटिक निमॅटोड आहे. निमॅटोड म्हणजेच काय, सूत्रकृमी. निमॅटोड म्हणजेच काय, पॅरासिटिक निमॅटोड आहे म्हणते वीट गॉल. वीटवर, वीट नाव गव्हावर येणारा वीट गॉल नावाचा जो डिसीज आहे तो पॅरासिटिक निमॅटोडमुळं कॉज होतो. हे रिपोर्टेड कोण करून दिलं, तर जॉन निधम नावाच्या व्यक्तीने सांगितलं होतं की वीट गॉल रिपोर्टेड दॅट वीट गॉल डिसीजेस कॉज बाय पॅरासिटिक निमॅटोड. पॅरासिटिक निमॅटोडमुळे वीट गॉल डिसीज कॉज होतो हे सांगणारा कोण व्यक्ती होता, तर जॉन निधम नावाचा व्यक्ती होता 1743 मध्ये. पाचवा जो सायंटिस्ट आहे हा सगळ्यात महत्त्वाचा सायंटिस्ट आहे. जे पण लोक सायन्समध्ये आहे, ओके, सायन्समध्ये कोणतं म्हणजे जे काही लोक रिलेटेड बाय प्लांट अँड रिलेटेड बाय ॲनिमल. ओके, म्हणजे जे लोक प्लांटचा अभ्यास करतात आणि ॲनिमलचा अभ्यास करतात, त्या दोन्हीसाठी जेव्हा आपण रायटिंग करतो, ओके, रायटिंग करतो त्यासाठी हा जो व्यक्ती आहे कार्लोस लिनायस नावाचा व्यक्ती. कार्लोस लिनायस नावाचा व्यक्ती 1753 मध्ये. लक्षात ठेवायचं, हे इयर पण लय महत्त्वाचं आहे. कार्लोस लिनायस नावाचा एक व्यक्ती आहे. या व्यक्तीनं 1753 मध्ये आपल्याला काय दिलं, इस्टॅब्लिश केली. काय केलं, इस्टॅब्लिश लॅटिन बायोनॉमियल सिस्टीम्स ऑफ नॉमेनक्लेचर. बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर या व्यक्तीनं दिली. आणि या व्यक्तीनं सांगितलं की जे आपण जेव्हा एखाद्याचं बॉटनिकल नेम लिहितो, सायंटिफिक नेम लिहितो, ते लिहित असताना पहिलं जे अक्षर असते, म्हणजे आता ट्रायकोडर्मा आहे तर ट्रायकोडर्माचा टी आणि व्हिरिडीचा व्ही, ट्रायकोडर्माचा टी हा कॅपिटल असावा. तर जो तुमची स्पेसिस असते, स्पेसिसचं जे इनिशियली सुरुवातचं जे अक्षर असते ते स्मॉल असावं आणि एक तर याच्या खाली अंडरलाईन करावे किंवा इटॅलिक लिहावं. हे रूल्स जे होते, हे रूल्स सांगणारा व्यक्ती ते कसं लिहायला पाहिजे, बॉटनिकल नेम, सायंटिफिक नेम कसं लिहायला पाहिजे किंवा कॉजल ऑर्गॅनिझम कसा लिहायला पाहिजे, ते सांगणारा व्यक्ती कोण होता, तर बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर देणारा व्यक्ती आहे कार्लोस लिनायस 1753. हा व्यक्ती खूप महत्त्वाचा आहे, कार्लोस लिनायस. आणि बरेच तुम्ही कॉजल ऑर्गॅनिझम पाहिल्यानंतर इन ब्रॅकेटमध्ये यल असते, लक्षात घ्यायचं. कॉजल ऑर्गॅनिझम झाल्यानंतर एखाद्या डिसीज आहे, डिसीजचा कॉजल ऑर्गॅनिझम असते, त्याच्यासमोर इन ब्रॅकेटमध्ये यल असते. यल म्हणजेच काय, कार्लोस लिनायसनं दिलेले बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, त्या नियमानुसार हे नाव लिहिलेलं आहे, लक्षात घ्यायचं. समजलं. आणि दुसरी गोष्ट आणखी, यांनी ही रोड द बुक. ओके, या व्यक्तीनं एक बुक लिहिलं स्पेसिस प्लांटॅरम नावाचं. लक्षात ठेवायचं, स्पेसिस
प्लॅन्टारम नावाचं एक बुक लिहिलं. लक्षात ठेवायचं, ही रोड दी बुक स्पेसिस प्लॅन्टारम. याच्या अगोदर एक बुक सांगितलं मी, इन्क्वायरी इन टू प्लांट्स, ते थिओफॅस्टस नावाच्या व्यक्तीने लिहिलं होतं. दुसरं बुक लिहिलं म्हणते ते आहे कार्लोस लिनायस नावाच्या व्यक्तीनं 1753च्या आसपास जे बुक लिहिलं त्याचं नाव काय आहे, स्पेसिस प्लॅन्टारम. लक्षात ठेवायचं. एकूण या पूर्ण हिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला 5 बुकच्या आसपास इन्फॉर्मेशन सांगितलं आणि ते 5 बुकवरती प्रश्न येतो म्हणजे येतो. लक्षात ठेवायचं. तर स्पेसिस प्लॅन्टारम नावाचं बुकमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या बुकमध्ये पूर्ण दिलेलं आहे की सायंटिफिक नेम आणि कॉझल ऑर्गॅनिझम असो, बॉटनिकल नेम असो, हे कशा प्रकारे लिहायला गेलं पाहिजे. ओके, तर लक्षात शब्द एवढाच ठेवायचा, बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. ओके, लक्षात घ्या. टिलेट नावाचा एक, टिलेट आणि प्रिहोस्ट असे 2 व्यक्ती आहे, लक्षात घ्या. जसं आपण रॉबर्ट हुक आणि अँटॉन व्हॅन लिऑन हुकचं जसं सायमल्टेनियसली पाहिलं होतं तसाच प्रकारचं आहे थोडंसं. टिलेट नावाचा व्यक्ती आहे, 1755 मध्ये हा व्यक्ती आला. 1755 मध्ये यानं प्रूव्ह केलं. काय केलं? प्रूव्ह दॅट बर्न्ट ऑफ वीट इट इज अ कॉन्टेजियस डिसीज अँड कंट्रोल्ड बाय सीड ट्रीटमेंट, असं सांगणारा व्यक्ती होता टिलेट नावाचा व्यक्ती 1755 मध्ये. पण या व्यक्तीनं सांगितलंच नाही की सीड ट्रीटमेंट करायची, पण कशाची करायची. तर ते सांगितलं. प्रिहोस्ट नावाचा व्यक्ती आला 1807 मध्ये, 1807 मध्ये. ओके, 1807 मध्ये प्रिहोस्ट नावाचा व्यक्ती आला आणि याने सांगितलं कॉपर सल्फेट CuSO4 ची तुम्ही काय करा, सीड ट्रीटमेंट करा अगेन्स्ट he suggested that burnt of wheat controlled by CuSO4 सीड ट्रीटमेंट. ओके, कॉपर सल्फेटची जर तुम्ही सीड ट्रीटमेंट केली तर बर्न्ट ऑफ व्हीट नावाचा डिसीज होणार नाही. हे सजेस्ट करणारा व्यक्ती कोण होता? तर तो होता प्रिहोस्ट 1807 मध्ये. आणि टिलेट नावाच्या व्यक्तीनं 1755 मध्ये काय सांगितलं होतं की बर्न्ट ऑफ व्हीट कंट्रोल होतं, हा कॉन्टेजियस डिसीज आहे आणि कंट्रोल बाय सीड ट्रीटमेंट. पण सीड ट्रीटमेंट कशाची करायची होती हे टिलेट नावाच्या व्यक्तीनं सांगितलं नव्हतं. तर ते कोण सांगितलं? प्रिहोस्ट नावाच्या व्यक्तीनं 1807 मध्ये सांगितलं. आता पाहताय आपण मॉडर्न इरा, जो चौथा इरा जो होता तो आहे मॉडर्न इरा. मॉडर्न इरा कुठपासून होता? तर 1853 टू 1906. ओके, 1853 टू 1906 या कालावधीमध्ये प्लांट पॅथॉलॉजी आहे ना, तर प्लांट पॅथॉलॉजीमध्ये नंबर ऑफ प्रोग्रेस जे आपण म्हणतो ना लॉगॅरिथमिक फेजवाला, तसा लॉगॅरिथमिक फेजनं पॅथॉलॉजी समोर येईल. प्लांट पॅथॉलॉजी जी ब्रँच आहे ती समोर येत गेली. तर यामध्ये आयरिश फेमाईन घडून आलं होतं म्हणजे 1845 मध्ये. पहा, लक्षात घ्या, 1845 मध्ये आयर्लंड नावाचा जो देश आहे त्याच्यामध्ये आयरिश फेमाईन घडून आलं लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाच्या डिसीजमुळे. तर हा लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो डिसीज कॉज होतो फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाच्या फंजायमुळे. हे सांगणारा व्यक्ती होता अँटॉन डी बरी. म्हणून या व्यक्तीला प्रूव्ह दॅट लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो कॉज बाय फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. दॅट्स वाय या व्यक्तीला म्हणतात फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी इन द वर्ल्ड. फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी इन द वर्ल्ड. लक्षात ठेवायचं. वर्ल्डच्या प्लांट पॅथॉलॉजीच्या फादरचं नाव काय आहे? अँटॉन डी बरी. का बरं? तर लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो डिसीज कॉज होतो फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाच्या फंजायमुळे. हे प्रूव्ह करून दिलं होतं कोणा? अँटॉन डी बरी नावाच्या व्यक्तीनं. तर लक्षात ठेवायचं. आणखी याच्या अपोजिट एक प्रश्न विचारला जातो की फादर ऑफ मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजी इन इंडिया. फादर ऑफ मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजी ऑफ इंडिया E.J. बटलर. सायंटिस्टचं नाव काय आहे? E.J. बटलर नावाचा व्यक्ती आहे. याला काय म्हणता? फादर ऑफ मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजी इन इंडिया. ओके, म्हणजे मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजीचा जो फादर आहे इंडियाचा त्याचं नाव आहे E.J. बटलर आणि वर्ल्डच्या प्लांट पॅथॉलॉजीच्या फादरचं नाव आहे म्हणते अँटॉन डी बरी 1853. ओके, लक्षात घ्यायचं आहे. इथून अँटॉन डी बरी सगळ्यात महत्त्वाचा सायंटिस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचा E.J. बटलर इंडियासाठी आणि अँटॉन डी बरी वर्ल्डसाठी. हे दोन्ही सायंटिस्ट खूप महत्त्वाचे आहे. समजलं. आणि दुसरा जो सायंटिस्ट आहे, आता पहा याच्यामध्ये जो दुसरा सायंटिस्ट आहे म्हणजे मॉडर्न इरामधला दुसरा जो सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे T.J. बरील. ओके, नाव काय आहे? T.J. बरील. हा E.J. बटलरमध्ये T.J. बरीलमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. E.J. बटलर हा रिलेटेड आहे म्हणते मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजी इन इंडिया आणि T.J. बरील
ओके. टी जे बरील हा 1878, लक्षात घ्या हां. ह्या दोन सायंटिस्ट म्हणजे जसं हे दोन सायंटिस्टचं कनेक्शन आहे तसंच टी जे बरील आणि रॉबर्ट कॉच ह्या दोन सायंटिस्टचं लक्षात घ्यायचं हां. तर टी जे बरील नावाचा व्यक्ती आहे, याने बी काय केलं, प्रूव्ह करून दाखवलं. काय प्रूव्ह केलं? फर्स्ट प्लांट बॅक्टेरियल डिसीज, फर्स्ट प्लांट बॅक्टेरियल डिसीज फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपल, फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपल कॉज बाय इरविनिया अमायलोहोरा. इरविनिया अमायलोहोरा नावाच्या बॅक्टेरियामुळे फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपल डिसीज कॉज होतो, हे सांगणारा व्यक्ती होता टी जे बरील. ओके. आणि म्हणून यांनी काय केला, फर्स्ट प्लांट बॅक्टेरियल डिसीज दाखवला, असं आपण गृहीत धरायचं. आणि दुसरा जो सायंटिस्ट आहे म्हणते याच्या अपोजिटवाला, यानं हे 1878 मध्ये, त्याच्या 2 वर्ष अगोदर, ओके, रॉबर्ट कॉच नावाच्या व्यक्तीनं 1876 मध्ये, लक्षात घ्यायचं हां, 1876 मध्ये या व्यक्तीनं काय केलं, अँथ्रॅक्स डिसीज. कोणता डिसीज आहे म्हणते? अँथ्रॅक्स डिसीज ऑफ ॲनिमल, म्हणजे कॅटलवरती जे काही ॲनिमल्स असतील त्या ॲनिमलवर येणारा अँथ्रॅक्स डिसीज हा अँथ्रॅक्स नावाच्या बॅक्टेरियामुळे कॉज होतो, हे सांगणारा व्यक्ती, हे प्रूव्ह करून दाखवणारा व्यक्ती कोण होता म्हणते? रॉबर्ट कॉच होता. म्हणून तुम्हाला जर प्रश्न असा आला की फर्स्ट बॅक्टेरियल डिसीज कोणता आहे? तर अँथ्रॅक्स डिसीज. कशावरचा? तर कॅटलवरचा. कॅटलवर येणारा अँथ्रॅक्स डिसीज आहे हा फर्स्ट बॅक्टेरियल डिसीज आहे. फर्स्ट प्लांट बॅक्टेरियल डिसीज असा जर प्रश्न आला तर तो कोणता आहे म्हणते? फर्स्ट प्लांट बॅक्टेरियल डिसीज, जो की टी जे बरील नावाच्या व्यक्तीने शोधून काढला होता. तो कोणता आहे म्हणते? फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपल कॉज बाय इरविनिया अमायलोहोरा. आणि हे दोन्ही जे सायंटिस्ट आहे हे मायक्रोबायोलॉजीसाठी सगळ्यात महत्त्वाचे सायंटिस्ट आहे. कोणते? टी जे बरील आणि रॉबर्ट कॉच. ह्या रॉबर्ट कॉच नावाच्या व्यक्तीचं, ओके, इथं लक्षात आलं. टी जे बरील नावाच्या व्यक्तीने काय सांगितलं, तर फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपल या डिसीजवर त्या व्यक्तीने काम केलं होतं. आणि दुसरा जो हा सायंटिस्ट हा खूप महत्त्वाचा सायंटिस्ट आहे, ओके, रॉबर्ट कॉच नावाचा व्यक्ती आहे. एक आहे म्हणजे या व्यक्तीनं प्रूव्ह करून दाखवलं की अँथ्रॅक्स डिसीजबद्दल सांगितलं. आणि दुसरं म्हणजे या व्यक्तीनं काय केलं, डिस्क्राईब केले कॉच पॉच्युलेट. आता कॉच पॉच्युलेट म्हणजेच काय? एखाद्या डिसीजची पॅथोजेनिसिटी प्रूव्ह करून दाखवणे. ओके, एखाद्या पॅथोजनची पॅथोजेनिसिटी प्रूव्ह करून दाखवणे म्हणजेच काय? त्याला म्हणता कॉच पॉच्युलेट. ओके, काय म्हणता? कॉच पॉच्युलेट. डिस्क्राईब करणारा व्यक्ती होता रॉबर्ट कॉच. हा दुसरा प्रश्न येऊ शकतो. ओके, फर्स्ट बॅक्टेरियल डिसीज शोधून काढणारा व्यक्ती कोण होता? तर रॉबर्ट कॉच होता. त्यानं अँथ्रॅक्स डिसीज ऑफ ॲनिमल ऑर कॅटलवरती येणारा, ओके, जे जनावरं असतील त्यांच्यामध्ये येणारा जो अँथ्रॅक्स डिसीज आहे तो डिसीज फर्स्ट बॅक्टेरियल डिसीज आहे हे सांगणारा व्यक्ती कोण होता? तर रॉबर्ट कॉच होता. आणि दुसरं डिस्क्राईब काय केलं? डिस्क्राईब केले कॉच पॉच्युलेट. कॉच पॉच्युलेट काय असतात? तर कॉच पॉच्युलेट दुसरं काय नसून एखाद्या पॅथोजनची पॅथोजेनिसिटी प्रूव्ह करून दाखवणे म्हणजेच काय करणे? कॉच पॉच्युलेट प्रूव्ह करून दाखवणे. ओके, हे डिस्क्राईब केले. आणि या व्यक्तीनं जेलेटिन जे होतं, जेलेटिन यूज ॲज अ सॉलिडिफाईंग एजंट, त्याला रिप्लेस केलं म्हणते अगार अगारनं. म्हणून आपण PDA NA प्रिपेअर करत असताना PDA आणि NA, ओके, PDA यूज फॉर फंगल ग्रोथ आणि NA न्यूट्रिएंट अगर मीडिया यूज फॉर बॅक्टेरियल ग्रोथ, तर त्याच्यामध्ये आपण अगार अगार वापरतो. तर या अगार अगारचा यूज काय असतो? तर अगार अगार इज अ सॉलिडिफाईंग एजंट. ओके, तर या व्यक्तीने काय केलं? जेलेटिनले रिप्लेस केलं म्हणते अगार अगारनं. कोण? रॉबर्ट कॉच नावाच्या व्यक्तीनं. लक्षात घ्यायचं. तर पहा, मॉडर्न इरामधला नंतरचा जो सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे PA मिलार्डेट. आता हा PA मिलार्डेट लक्षात घ्यायचं हां. 1882 मध्ये PA मिलार्डेट नावाचा एक व्यक्ती आहे. हा काय होता? हा एक प्रोफेसर होता. कशावर? बोर्डेक्स नावाची एक युनिव्हर्सिटी आहे, त्या बोर्डेक्स नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये हा प्रोफेसर होता PA मिलार्डेट. तर काय झालं होतं, 1882च्या अगोदरचा थोडासा काळ, ओके, म्हणजे 75 पासून 1875 पासून डाउनी मिल्ड्यू नावाचा, डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स, तर डाउनी मिल्ड्यू हा डिसीज येणं चालू झाला होता म्हणते फ्रान्समध्ये. ओके, तर त्यामध्ये काय झालं, डाउनी मिल्ड्यू डिसीज दिसून आला. तर हा जो व्यक्ती आहे PA मिलार्डेट, हा व्यक्ती एक प्रोफेसर होता बोर्डेक्स नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये. तर लक्षात घ्या, याची स्टोरी मी तुम्हाला अगोदर सांगितली आहे. डाउनी मिल्ड्यूची स्टोरी म्हणजे PA मिलार्डेटची स्टोरी मी तुम्हाला अगोदर सांगितली, तर परत सांगतो. ओके, पहा, हा एक व्यक्ती आहे. तर हा व्यक्ती काय करत होता? ट्रॅव्हल करत असताना एका रोडच्या बाजूच्या रोडच्या साईडने एक बाग होती द्राक्षाची. त्या द्राक्षाच्या बागेमध्ये सगळीकडे डाउनी मिल्ड्यू दिसत होता. आणि त्या 2 ओढी अशा होत्या, ओके, बांधाकरच्या ज्या 2 ओढी अशा होत्या की तिथं कोणत्याच प्रकारचे डाउनी मिल्ड्यूचे सिम्पटम्स नव्हते. मग त्या जो PA मिलार्डेट नावाचा व्यक्ती आहे त्यांनी त्या फार्मरशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं. तर त्या फार्मरचं असं म्हणणं होतं की मी काय केलं म्हणे, रस्त्यावर
रस्त्याने येणं जाणारे जे लोक आहे म्हणे ते माझ्या बागेतले द्राक्ष तोडून नेतात, त्यामुळे मी काय केलं, याच्यावरती मोरचूद आणि चुना टाकला, म्हणजे कॉपर सल्फेट आणि लाईम त्यावरती टाकला म्हणे, त्यामुळे माझे द्राक्ष चोरी जायचं ते थांबलं म्हणे. ओके, तर हा प्रोफेसर होता, याचं ऑब्झर्वेशन चांगलं असणार. ओके, ऑब्व्हियसली ऑब्झर्वेशन चांगलं असणार, मग त्यानं त्यातून ऑब्झर्वेशन तर सगळेच करता. माझा एक मित्र आहे तो असं म्हणते की ऑब्झर्वेशन तर सगळेच करता म्हणते, पण जो निष्कर्ष काढतो ना तो महत्त्वाचा असतो. ओके, तर मग हे ऑब्झर्वेशन झालं. नंतर पी ए मिलार्डेटच्या लक्षात एवढी गोष्ट आली की कॉपर सल्फेट आणि लाईम याचं जर काहीतरी कॉम्बिनेशन केलं तर काय होते, डाउनी मिल्ड्यू डिसीज कंट्रोल येऊ शकतो. मग त्यानं काय केलं, या पी ए मिलार्डेटनं याचं कंपोजिशन केलं आणि त्यानंतर त्यांनी तयार केलं बोर्डेक्स मिक्सचर. त्यांनी काय तयार केलं, बोर्डेक्स मिक्सचर. या बोर्डेक्स मिक्सचर जर 1% आपल्याला तयार करायचं असलं तर त्यासाठी आपण काय करतो, 1 kg 1%चं लक्षात घ्यायचं, 1%चं बोर्डेक्स मिक्सचर तयार करत असलो आपण तर त्यामध्ये आपण काय वापरतो, 1 kg CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट, 1 kg लाईम आणि 100 लिटर्स ऑफ वॉटर. लक्षात ठेवायचं हां, हे 1%चं सोल्युशन झालं. हां, तर पी ए मिलार्डेटने सांगितलं होतं की तुम्ही डाउनी मिल्ड्यू डिसीज जर कंट्रोल करणार असला तर त्यावरती आपण बोर्डेक्स मिक्सचरचा स्प्रे करू शकतो. तर लक्षात ठेवायचं, बोर्डेक्स मिक्सचर कोण शोधून काढलं, तर पी ए मिलार्डेट नावाच्या व्यक्तीनं 1882 मध्ये ते शोधून काढलं. ओके, अशा प्रकारची ती स्टोरी होती या व्यक्तीबद्दलची. आणि सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती आहे, लक्षात घ्यायचं, 1882 पासून तर आता 2022 पर्यंत बोर्डेक्स मिक्सचर असं एक सोल्युशन आहे की त्यावरती कोणत्याच प्रकारचा रेजिस्टन्स तिथं तयार झालेला नाही. का बरं, तर त्यामध्ये कॉपर वापरल्या जाते, म्हणून कॉपर सल्फेट प्लस लाईम वापरल्या जाते. त्यामुळं हे एक 1882 पासून तर आतापर्यंतचं सगळ्यात इफेक्टिव्ह फंगीसाईड म्हणून आपण याचा यूज करतो. याचा यूज फंगीसाईड ॲज वेल ॲज कॉपर असल्यामुळे ॲज वेल ॲज बॅक्टेरिसाईड म्हणून पण आपण याच्या प्रकारे यूज करतो. आणि 1%चा स्प्रे आपण केव्हा देतो, आफ्टर प्रूनिंग, जेव्हा आपण छाटणी घेतो, छाटणीनंतर त्याच्यावरती इन्स्टंट स्प्रे करतो, म्हणते आपण 1% बोर्डेक्स मिक्सचरचा. त्यामुळे काय होते, बॅक्टेरियल कॉन्टॅमिनेशन टाळता येते, बॅक्टेरियल डिसीज, बॅक्टेरियल कॉन्टॅमिनेशन जे आहे ते कमी होते. लक्षात घ्यायचं. तर लक्षात घ्या, नंतरचा 5 नंबरचा जो सायंटिस्ट आहे तो आहे ॲडॉल्फ मेयर. आता लक्षात घ्या, हा ॲडॉल्फ मेयर नावाचा व्यक्ती आहे. ॲडॉल्फ हिटलर कसा होता तसा ॲडॉल्फ मेयर नावाचा व्यक्ती आहे. 1886. ह्या सायंटिस्ट जे व्हायरसशी रिलेटेड सायंटिस्ट आहे, असे मी व्हायरसचे जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स घेतले होते त्याच्यामध्ये 5 सायंटिस्ट घेतले होते. त्या 5 सायंटिस्ट सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याच्यातला हा ॲडॉल्फ मेयर नावाचा व्यक्ती होता. याचं काय म्हणणं होतं 1886 मध्ये, याचं असं म्हणणं होतं, टोबॅको मोझॅक व्हायरस इज ट्रान्समिटेड बाय सॅप. सॅप म्हणजे मेकॅनिकली ट्रान्समिट आहे. एक हेल्दी प्लांट, एक इन्फेक्टेड प्लांट आहे, त्याचा कॉन्टॅक्ट जर हेल्दी प्लांटशी आला तर काय होईल म्हणते, टोबॅको मोझॅक व्हायरस हा ट्रान्समिट होईल. ओके, म्हणून ॲडॉल्फ मेयर नावाच्या व्यक्तीचं म्हणणं होतं की टोबॅको मोझॅक व्हायरस इज अ सॅप ट्रान्समिटेबल. सॅप म्हणजे SAP. ओके, सॅप ट्रान्समिटेबल 1886 मध्ये असं म्हणणं होतं. नंतर आपण दुसरा सायंटिस्ट त्याच्यामध्येच पाहिला होता, त्याचं नाव होतं इव्हॅनोव्हास्की. ओके, इव्हॅनोव्हास्की, याचं नाव होतं दिमित्री इव्हॅनोव्हास्की. हा रशियन सायंटिस्ट होता दिमित्री इव्हॅनोव्हास्की. 1892 मध्ये यानं काय केलं होतं, बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर तयार केलं होतं. म्हणजे अशी चाळणी तयार केली होती की त्याच्यामधून बॅक्टेरिया खाली जाणार नाही, बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर. ओके, पण काय झालं, जे कॉन्टेजियम व्ह्युम फ्लुडम जे होतं ते काय झालं, खाली आलं, त्या चाळणीच्या खाली आलं. म्हणून त्यांना काय म्हटलं, व्हायरस इज अ फिल्टरेबल इन नेचर. व्हायरस इज अ फिल्टरेबल इन नेचर. कोण सांगलं होतं, दिमित्री इव्हॅनोव्हास्कीने 1892 मध्ये सांगितलं होतं. नंतर 1898 मध्ये, ओके, 1898 बैजरिंगमध्ये एक सायंटिस्ट आला, बैजरिंग नावाचा. ओके, यानं एका ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करणारे बॅक्टेरियाचा पण शोध लावलेला होता. त्याचं बैजरिंग क्या एक आहे नाव. आणि तोच बैजरिंग, त्या बैजरिंगनं काय केलं, टर्म व्हायरस, ओके, टर्म व्हायरस देणारा बैजरिंग नावाचा व्यक्ती आहे, तो 1898 मध्ये आला होता. आणि त्या व्यक्तीने काय केलं, टर्म व्हायरस दिलं, जे फ्लूड, तोपर्यंत आपल्याला काय माहित होतं, एक व्हायरल डिसीज एका फ्लूडमुळं व्हायरल डिसीज कॉज होतो, पण एक्झॅक्ट व्हायरस तिथं टर्म नव्हती. ओके, त्या फ्लूडमुळे, त्या फ्लूडला काय होतं, कॉन्टेजियम व्ह्युम फ्लुडम असं म्हणत होते तिथपर्यंत. ओके, असे 3 सायंटिस्ट झाले. आणि नंतर स्टॅनले आणि बाउंडन अँड पिरिरी. स्टॅनले काय म्हणत होता, व्हायरस इज अ क्रिस्टलाइन नेचर. आणि बाउंडन अँड पिरिरी जो व्यक्ती होता, ओके, स्टॅनले 1935 मध्ये, स्टॅनलेचं असं म्हणणं होतं की क्रिस्टलाइन इन नेचर, व्हायरस इज अ क्रिस्टलाइन इन नेचर. आणि बाउंडन अँड पिरिरी असे 2 सायंटिस्ट होते, त्यांचं असं म्हणणं होतं 1936 मध्ये की व्हायरस इज अ न्यूक्लिओप्रोटीनस इन नेचर. असे 5 सायंटिस्ट आपण व्हायरसशी रिलेटेड पाहिले होते, ते इथूनच लक्षात घ्यायचे. ओके, हे ॲज इट इज मी व्हायरसच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये अगोदरच घेतलेलं आहे. ओके, हे झाले 5 सायंटिस्ट. इथून ते 5ची लिंक लक्षात ठेवायची कधी पण. हां,
नंतर आहे जेन्सन नावाचा व्यक्ती. आता जेन्सन पहा, जेन्सन नावाचा एक व्यक्ती आहे. या जेन्सन, आता पहा, जेव्हा तुम्ही बॉटचा अभ्यास करता, त्याच्यामध्ये जेनेटिकचे सायंटिस्ट असतील, बॉटचे सायंटिस्ट असतील, नंतर प्लांट ब्रीडिंगचे सायंटिस्ट असतील, त्याच्यामध्ये जेन्सन, ओके, ह्या स्पेलिंगमध्ये फरक असतो फक्त. जॉहान्सन, जेन्सन, ओके. जेन्सन नावाचा व्यक्ती आहे. 1887 मध्ये या व्यक्तीचं म्हणणं होतं की जर हॉट वॉटर ट्रीटमेंट जर आपण दिली तर लूज मोट ऑफ वीट नावाचा जो रोग आहे हा होणार नाही. हा प्लांट डिसीज आहे. कोणता? लूज मोट ऑफ वीट कंट्रोल बाय हॉट वॉटर ट्रीटमेंट. गरम पाण्याची ट्रीटमेंट जर दिली, हॉट वॉटर ट्रीटमेंट यूज अगेन्स्ट लूज मोट ऑफ वीट कोण केली होती? जेन्सन नावाच्या व्यक्तीनं. आणि तेच लक्षात घ्या, दुसरा सायंटिस्ट राहीन म्हणते 1931 मध्ये जेसी लुथरा. कोणता राहीन? जेसी लुथरा. हे कसे लोक आहे? हे अल्टरनेट लोक आहे. यानं जर हॉट वॉटर ट्रीटमेंट दिली तर जेसी लुथरा नावाच्या व्यक्तीने 1931 मध्ये काय केलं होतं? म्हणजे सोलार रिट्रीटमेंट. उन्हामध्ये तुम्ही जर गहू वाळवले तर लूज मोट ऑफ वीट होणार नाही. सोलार रिट्रीटमेंट यूज अगेन्स्ट लूज मोट ऑफ वीट. कोणा? जेसी लुथरा नावाच्या व्यक्तीनं. ओके, तर लक्षात ठेवायचं, जेसी लुथरा आणि जेन्सन अपोजिट आहे. 1887 आहे, 1931 आहे. ओके, 1931 म्हणजे प्रेझेंट इरामध्ये येतील आणि हे तुमच्या मॉडर्न इरामध्ये आले. ओके, तर हा जो E.F. स्मिथ नावाचा व्यक्ती आहे, जसा आपला ऑस्ट्रेलियन खिलाडी स्मिथ आहेत. ओके, E.F. स्मिथ नावाचा जो सायंटिस्ट आहे, या व्यक्तीची स्टोरी आणि जॉर्ज जोहोम मेंडेल. ओके, मेंडेल जो आपला सायंटिस्ट आहे, ओके, इज द फादर ऑफ जेनेटिक्स. त्या व्यक्तीनं 1866 मध्ये सांगितलं होतं की असं असं होते, असे काहीतरी लॉ आहे. आणि नंतर त्याची डेट झाली 1884 मध्ये. आणि 1900 मध्ये रिडिस्कवर ऑफ मेंडेलियन प्रिन्सिपल केले. ओके, हुगो दी व्हॅरियस, कोरेन्स आणि शेनमार्कनं. आणि लोकांना समजलं की हां, मग ते मेंडेलनं जे केलं होतं ते चांगलं होतं आणि तेच बरोबर होतं. हे अशा प्रकारची स्टोरी या व्यक्तीबद्दल बी झाली. ओके, लक्षात घ्या, जसा मेंडेल तसा स्मिथ. ओके, मेंडेल आणि स्मिथचं लक्षात ठेवायचं, ते मेल्यानंतर समजलं लोकांना की त्यांनी जे केलं होतं ते एकदम चांगलं काम होतं. ओके, तर E.F. स्मिथ नावाचा व्यक्ती आहे. ह्या E.F. स्मिथ नावाच्या व्यक्तीने काय केलं? याला म्हणतात फादर ऑफ फायटोबॅक्टेरियोलॉजी. लक्षात ठेवायचं. हां, फादर ऑफ फायटो मीन्स प्लांट. फादर ऑफ फायटोबॅक्टेरियोलॉजी कोण आहे? तर E.F. स्मिथ नावाचा व्यक्ती आहे. या व्यक्तीने काय केलं? जे बॅक्टेरियल डिसीज होते, ओके, क्राउन गॉल नावाची जे डिसीज आणि बॅक्टेरियल डिसीज याच्यावरती स्टडी करणारा व्यक्ती होता E.F. स्मिथ नावाचा. आणि या व्यक्तीने एक बुक लिहिलं. त्या बुकचं नाव काय होतं? बॅक्टेरिया इन रिलेशन टू प्लांट डिसीज. 1911 मध्ये हे बुक लिहिलं आहे व्यक्तीनं. ओके, त्याच्या डेथ नंतर त्याला फादर ऑफ फायटोबॅक्टेरियोलॉजी असं म्हटलं गेलं. लक्षात घ्या. तर E.F. स्मिथ नावाच्या व्यक्तीचं बी ही स्टोरी आहे. इट इज E.F. स्मिथबद्दल दोन जोडी लक्षात ठेवायच्या. E.F. स्मिथ नावाचा व्यक्ती आहे, या फादर ऑफ फायटोबॅक्टेरियोलॉजी असं म्हणतात. आणि दुसरी गोष्ट की यानं एक बुक लिहिलं, ते आहे बॅक्टेरिया इन रिलेशन टू प्लांट डिसीजेस. 1911 मध्ये हे बुक लिहिलं. ओके, आणि तो वारल्यानंतर 1927 मध्ये फादर ऑफ फायटोबॅक्टेरियोलॉजी असं म्हटलं गेलं. लक्षात घ्यायचं. आता जो लास्ट जो आहे तो आहे सध्याचा प्रेझेंट इरा आपण म्हणतो. 1906 पासून समोर ऑनवर्ड, म्हणजे 1906 पासूनचे जेवढे काही सायंटिस्ट आहेत त्याच्यामधले 3 सायंटिस्ट मी तुम्हाला अगोदरच सांगितले. पहिला कोणता होता? जेसी लुथरा. लूज मोट ऑफ वीट कंट्रोल बाय सोलार रिट्रीटमेंट कंट्रोल बाय लूज मोट ऑफ वीट असं म्हणणारा. म्हणजेच काय, उन्हामध्ये जर तुम्ही ना गहू वाळू घातले तर लूज मोट ऑफ वीट होणार नाही असं म्हटलं होतं जेसी लुथरा 1931. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. कम्पॅरेटिव्हली जेन्सन 1887. ओके, त्याचं काय म्हणणं होतं? हॉट वॉटर ट्रीटमेंट कंट्रोल बाय लूज मोट ऑफ वीट. नंतर M.W. स्टॅनली नावाचा व्यक्ती सांगितला मी, व्हायरसशी रिलेटेड. J.K. ॲडॉल्फ मेयर, इव्हॅनोव्हास्की, बैजेरिंग. आणि नंतरचा 1935 मध्ये कोणता होता म्हणते? M.W. स्टॅनली. याचं नाव काय? याचं काय म्हणणं होतं? टोबॅको मोझॅक व्हायरस इज अ क्रिस्टलाइन इन नेचर असं म्हणणं होतं स्टॅनलीचं. लक्षात ठेवायचं. आणि ही गॉट नोबेल प्राइज ऑल्सो. नंतर आहे F.C. बावडेन. आता सध्या बावडेन आहे ना, तसा ते स्पेलिंग आहे बावडेन अँड पिरी. 1936 मध्ये दोन व्यक्तींचं असं म्हणणं होतं 1936 मध्ये, व्हायरस इज अ न्यूक्लिओप्रोटीनस इन नेचर. म्हणजे व्हायरसमध्ये न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन असते. न्यूक्लिक ॲसिड असते सेंटरली आणि प्रोटीन कोड असतो. हे सांगणं होतं म्हणते कोणाचं? बावडेन अँड पिरीचं. ओके, इथपर्यंत आपण पाहिले. हे 3 सायंटिस्ट झाले. नंतर चौथा जो आहे ना तो महत्त्वाचा आहे. त्याचं काय म्हणणं आहे म्हणते?
हा GH फ्लोर नावाचा आहे, जीन फॉर जीन हायपोथेसिस. 1955 मध्ये या व्यक्तीने काय केलं, जीन फॉर जीन हायपोथेसिस मांडला, जीन फॉर जीन हायपोथेसिस मांडला. आणि रेजिस्टन्स ब्रीडिंग जो आपण म्हणतो ना, डिसीज रेजिस्टन्स ब्रीडिंग, हे इथून चालू होते. ओके, जे जेनेटिक्सचं वर्ड आहे ना, जेव्हा आपण जेनेटिक सब्जेक्ट पाहू तेव्हा त्या जेनेटिक सब्जेक्टमध्ये ह्या फ्लोर नावाच्या व्यक्तीचं नाव येते. GH फ्लोर 1955 यानं काय दिलं, जीन फॉर जीन हायपोथेसिस. त्याच्यात नंबर ऑफ आहे, त्यातला जीन फॉर जीन हायपोथेसिस हे लक्षात ठेवायचं. कोण दिलं, गिवन बाय त्या फ्लोर नावाच्या सायंटिस्टनं. नंतरचा जो 5वा सायंटिस्ट आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. कोणता, तर डोई आणि आशाई. डोई एक वेगळा सायंटिस्ट आहे आणि आशाई हे जॅपनीज सायंटिस्ट आहे. ओके, या व्यक्तीने काय केलं, 1967 मध्ये, हे इयर महत्त्वाचं आहे. 1967 मध्ये काही इयर जे आहे, 1935 वाला स्टँडले जसा महत्त्वाचा आहे ना, तसा 1967 मध्ये 1967 मध्ये डोई आणि आशाई यामा नावाचे 2 सायंटिस्ट आहे, यांनी डिस्कवर्ड केला. म्हणते काय डिस्कवर्ड केलं यांनी, मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझममुळे येलो टाईप डिसीजेस कॉज होता. ओके, मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम असतो आणि तो डिसीज कॉज करतो असं सांगणारे व्यक्ती होते डोई आणि आशाई यामा. ओके, आणि राईसवरती स्टन डिसीज येतो, तर तो डिसीज बी मायकोप्लाझ्मल जे डिसीज आहे त्याच्यामध्ये ग्रासी शूट ऑफ शुगर केन आहे. कोणता आहे, ग्रासी शूट ऑफ शुगर केन. दुसरा आणखी फायलोडी ऑफ सिसॅमम. तिसरा आणखी लिटिल लिप ऑफ ब्रिंजल. आणि राईस स्टंट नावाचा जो डिसीज आहे, तर लक्षात घ्या अशा प्रकारचे और येलो टाईप डिसीज कॉज बाय मायकोप्लाझ्मा सांगणारे व्यक्ती कोण होते, 2 व्यक्ती आहे, डोई आणि आशाई. हे 2 व्यक्ती आहे, यांनी 1967 मध्ये मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम, त्यालाच फायटोप्लाझ्मा आल्सो, त्याला आपण त्याला काय केला, त्याला डिस्कवर्ड केला. कोण, डोई आणि आशाई यामाचं. हे सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. लक्षात. काही आणखी असे इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन शिवाय प्लांट पॅथॉलॉजीची हिस्ट्री होऊ शकत नाही. तर त्यामध्ये आपण जे E.J. बटलरचं मी तुम्हाला अँटॉन डिबरी आणि E.J. बटलरचं सांगितलं, तर लक्षात घ्यायचं E.J. बटलर काय आहे, फादर ऑफ मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजी इन इंडिया. लक्षात ठेवायचं, इंडियाचा मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजीचा फादरचं नाव काय, E.J. बटलर. आता ह्या व्यक्तीने काय केलं, या व्यक्तीने एक बुक लिहिलं. या बुकवरतीच प्रश्न येतो एक, म्हणजे की बुक जे लिहिलं कोण, E.J. बटलरनं. तर लक्षात ठेवायचं, आपण ABCD जे शिकतो ना, तर इथं बटलर नाव आहे, म्हणजे स्पेलिंगमध्ये B आहे आणि इकडे D आहे, बीच्या जवळ D येतो. लक्षात ठेवायचं हां. तर तशा वेळेनं ते लक्षात ठेवायचं. याने एक बुक लिहिलं, फंजाय अँड डिसीजेस ऑफ प्लांट. लक्षात ठेवायचं, E.J. बटलर नावाच्या व्यक्तीने एक बुक लिहिलं, त्याचं नाव आहे फंजाय अँड डिसीजेस इन प्लांट. असं बुक लिहिलं 1918 मध्ये. 1918 मध्ये काय केलं, या व्यक्तीनं एक बुक लिहिलं, त्याचं नाव होतं फंजाय अँड डिसीजेस इन प्लांट. ओके, आणि याच्याच एक या बुकमध्येच सिमिलर बुक आणखी एक एका साहेबांनी लिहिलं, त्या साहेबाचं नाव आहे B.B. मुंडकर. काय नाव आहे, B.B. मुंडकर साहेब आहे. या मुंडकर साहेबांनी काय केलं, मुंडकर साहेब इज अ पायनियर सायंटिस्ट. पायनियर म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा सायंटिस्ट आहे. म्हणते इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी इस्टॅब्लिश 1948 मध्ये जी इस्टॅब्लिश झाली, तर 1947 मध्येच त्याचं काम, पायनियर सगळ्यात सुरुवातीला जो सायंटिस्ट होता तर त्याचं नाव होतं मुंडकर साहेब. ओके, इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी 1947 मध्ये जे काही सुरुवातीला पायनियर सायंटिस्ट होता आणि 48 मध्ये त्याची इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. तर त्यामध्ये या B.B. मुंडकर जे आहे यांनी एक बुक लिहिलेलं आहे यांनी पण. त्या बुकचं नाव आहे फंजाय अँड प्लांट डिसीजेस. आता लक्षात घ्या हां, नावामध्ये फक्त थोडासा फरक आहे. आता इथं यम आहे, यमच्या जर आपण ABCD यम पर्यंत गेलो तर यमच्या जवळ P येतो. लक्षात ठेवायचं, फक्त इथूनच लक्षात ठेवायचं, नाही तर कन्फ्यूज होते हां नेहमी. लक्षात ठेवायचं, B.B. मुंडकर आहे. B.B. मुंडकर नाव आपल्याला माहितीच असणार, यम पासून सुरुवात होते आणि यमच्या जवळ D नाही येत. कोण येतो, तर P येतो लगेच. तर लक्षात ठेवायचं, फंजाय अँड प्लांट डिसीजेस. बुकचं नाव काय, फंजाय अँड प्लांट डिसीजेस, रोड बाय कोण लिहिलं म्हणते, B.B. मुंडकर साहेबांना. लक्षात ठेवायचं, हे 2 बुक आहे कम्पॅरेटिव्हली, हे बुक लक्षात ठेवायचे दोन्हीने, म्हणून ते जवळजवळ घेतले. त्याच्यानंतर एक K.C. मेहता. आपण J.C. लुथरा पाहिला ना, तर J.C. लुथरा आणि K.C. मेहता या नावामध्ये कधीही कन्फ्युजन असते. तो 1931 मध्ये होता. हा व्यक्ती लक्षात ठेवायचा. K.C. मेहता आहे सिरियल रस्ट इन इंडिया. ओके, सिरियल क्रॉप जे असतील म्हणते आपल्या जे सिरियल क्रॉप आहे म्हणते, त्याच्यामध्ये ज्याच्यापासून पीठ तयार होते, सिरियल क्रॉप कोणते असते, वीट असो नंतर सगळे. तर याच्यामध्ये येणारा जो रस्ट आहे, सिरियल रस्ट इन इंडिया स्टडी करणारा माणूस आहे K.C. मेहता. लक्षात घ्यायचं इथपर्यंत. आता पहा, लक्षात घ्या, अँटीबायोटिक्स पहा कोणती आहे म्हणते, M.J. तिरुमलाचार्य. ओके, M.J. तिरुमलाचार्य नावाचा एक हा सायंटिस्ट आहे. या व्यक्तीने काय केलं, डिस्कवर्ड केलं. काय डिस्कवर्ड केले, ऑरियोफंजिन. ओके, ऑरियोफंजिन
नावाची अँटीबायोटिक्स या व्यक्तीनं काय केली, डिस्कवर केली. तशाच प्रमाणे जेव्हा आपण बॅक्टेरियोलॉजी पाहतो त्याच्यामध्ये एक नाव आहे म्हणते एस.ए. वॉक्समॅन की जे की बॅक्टेरियल डिसीजच्या अगेन्स्ट आपण याचा यूज करतो. कशाचा, स्ट्रेप्टोमायसिनचा यूज करतो. हे स्ट्रेप्टोमायसिन अँटीबायोटिक्स कोण शोधून काढली, तर एस.ए. वॉक्समॅन नावाच्या व्यक्तीनं शोधून काढली. हे इथून लक्षात घ्यायचं. वॉक्समॅन आणि तिरुमलाचार हे काय आहे, अँटीबायोटिक शोधणारे लोक आहे. ओके. आणि अलेक्झांडर फ्लेमिंग आपल्याला माहीतच आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगनं काय केलं, तर पेनिसिलिन अँटीबायोटिक शोधून काढली होती. तर ते आपल्याला अगोदरच माहीत आहे. तर आता तिरुमलाचार आणि वॉक्समॅन हे दोन्ही लक्षात ठेवायचे. वॉक्समॅननं स्ट्रेप्टोमायसिन, तर तिरुमलाचारनं ऑरिओफंजिन त्यांनी ते शोधून काढले. आता हे सगळ्यात महत्त्वाचे आणखी 2 सायंटिस्ट आहे. ओके, जे की आता आपण सगळे शोध लावलेले आहे. हेच अगोदर पण जेव्हा आपण बेसिकचं लेक्चर पाहिलं होतं ना, बेसिकमध्ये पण आपण पाहिलं होतं. तर इथं आहे टी.ओ. डायनर नावाचा व्यक्ती आहे. टी.ओ. डायनर नावाचा व्यक्ती आहे. 1971 मध्ये या व्यक्तीनं टर्म व्हायरॉइड दिली होती. काय दिली होती, टर्म व्हायरॉइड. ओके, टर्म व्हायरॉइड कोण दिली, तर टी.ओ. डायनर नावाच्या व्यक्तीनं कधी दिली, तर 1971 मध्ये या व्यक्तीनं दिली. 1971 मध्ये टर्म व्हायरॉइड नावाची टर्म दिली. आणि नंतर लक्षात घ्या, आता आपण मायकोप्लाझ्मल डिसीज ऐकतो आणि सिट्रस ग्रीनिंग नावाचा डिसीज आहे. तो रिकेट्सिया लाईक ऑर्गॅनिझममुळे कॉज होतो. तर हा रिकेट्सिया लाईक ऑर्गॅनिझमची टर्म कोण दिली, एम.सी. कोए नावाचा व्यक्ती आहे. या व्यक्तीने 1982 मध्ये काय केलं, तर टर्म दिली रिकेट्सिया लाईक ऑर्गॅनिझम आणि त्याच्यामुळे सिट्रस ग्रीनिंग नावाचा डिसीज कॉज होतो. रिकेट्सिया लाईक ऑर्गॅनिझममुळे तो डिसीज कॉज होतो. आणि एम.सी. कोए नावाचा एक व्यक्ती आहे 1982 मध्ये, त्याने काय केलं, रिकेट्सिया लाईक ऑर्गॅनिझमची टर्म दिली. आणि शेवटची जी आहे, शेवटचा जो डिसीज आहे तो मॅड काऊ नावाचा डिसीज, ॲनिमलवरती येणारा मॅड काऊ नावाचा एक डिसीज आहे. तो डिसीज कॉज होतो म्हणते स्मॉल सेगमेंट ऑफ इन्फेक्शियस प्रोटीनमुळे तो कॉज होतो. म्हणजे त्याचं जेनेटिक कन्स्टिट्यूशन काय असते, एक छोटासा प्रोटीनचा तुकडा. तर त्याला कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम होता असा, तर आपण पाहिलं होतं प्रिऑन्स नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की त्याच्यामध्ये काय असते म्हणते स्मॉल सेगमेंट ऑफ इन्फेक्शियस प्रोटीन होता आणि तो कॉज करत होता मॅड काऊ नावाचा डिसीज. आणि 1982 मध्ये त्याचा शोध प्रुशनर नावाचा एक व्यक्ती होता. प्रुशनर नावाच्या व्यक्तीनं प्रुशनर नावाचा एक सायंटिस्ट आहे. या प्रुशनर नावाच्या सायंटिस्टनं 1982 मध्ये एक टर्म दिली. टर्म होती प्रिऑन्स. काय, प्रिऑन्स दुसरं काही नसून काय आहे, प्रोटीनचा छोटासा इन्फेक्शियस तुकडा की त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे डिसीज कॉज करायची. डिसीज कोणता कॉज करते, मॅड काऊ नावाचा डिसीज. तर हे पूर्ण झाले सायंटिस्ट. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही झाली पूर्ण हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. लक्षात घ्या, हे जे हिस्ट्री आहे, ही हिस्ट्री फक्त प्लांट पॅथॉलॉजीची हिस्ट्री नसून ही हिस्ट्रीतले बरेचसे सायंटिस्ट तुम्हाला मायक्रोबायोलॉजीमध्ये ॲज वेल ॲज तुम्हाला जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगमध्ये